शरीरामध्ये रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला रक्ताच्या गाठी बनणं आणि त्यांचे कॉम्प्लिकेशन्स होणं, जसं की रक्ताची गाठ बनली मध्ये म्हणजे पुढचा रक्तपुरवठा बंद होतो. जर हृदयाकडचं तसं झालं तर हार्ट अटॅक येतो. जर मेंदूकडचं तसं झालं, रक्तवाहिनी गाठ झाली मध्ये, तर अर्धांगवायू होतो, म्हणजे त्याला स्ट्रोक येतो असं म्हणतात. म्हणजे ज्या ज्या अवयवांचा तो सप्लाय बंद होईल तो सप्लाय किंवा तो अवयव पुन्हा चांगला कार्य करत नाही, म्हणजे ते कमजोर पडतो, तो अवयव तेवढं कार्य करू शकत नाही. म्हणून या रक्ताच्या गाठी ज्या होत असतात, आपण नेहमी बोलतो की हे जे घटक असतात, कोलेस्ट्रॉल आहे, ट्रायग्लिसराईड आहे, होमोसिस्टिन्स आहे, अशी जी वाईट चरबी असते, हे चरबी साठून मध्ये थरवर थर जमा होऊन रक्तवाहिन्यांच्या आतून त्या रक्तवाहिनीची पोकळी छोटी छोटी बनायला लागते, ज्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतो आपण किंवा धमनी काठिण्य म्हणतो. आणि मग हे आतून पोकळी छोटी झाल्यामुळं पुन्हा रक्तपुरवठा कमी